भारतीय राज्यघटनेचे स्रोत काय काय राहिलेले आहेत आपण त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आता राज्यघटनेचे काय स्रोत आहेत, तर सर्वात महत्त्वाचे काही सोर्सेस आहेत त्याबद्दल आपण सर्वप्रथम डिस्कस करू. आता सर्वप्रथम सोर्सेस, आता एखादी कृती असेल किंवा सर्वप्रथम ऍक्च्युली चर्चा काय तर खूप वेळेला भारतीय राज्यघटनेवर एक टीका पण केली जाते. ही एक संकलन आहे, ड्राफ्टिंग आहे किंवा एक नकल आहे. तर जगामध्ये तसं बघायला गेलं तर काहीच एक्झॅक्टली ओरिजिनल खूपच कमी असतं. प्रत्येक गोष्टीची किंवा प्रत्येक गोष्टीचं काही ना काही सोर्स राहिलेला असतो. त्याच प्रकारे आपल्या भारतीय राज्यघटनेचा पण सोर्स राहिला होता. असं नाही की एकदमच उठून नवीन सुचलं होतं असं काही नाही. पूर्वी राज्यघटना किंवा राजकीय जे प्रयोग झाले त्याच्यातूनच भारतीय राज्यघटनेची निर्मिती करण्यात आली होती. तर असे मी प्रयोग आपण त्यांना सोर्सच म्हणतो. मग या प्रयोगांचाच उपयोग एक सोर्स म्हणून उपयोग केलेला गेलेला होता. म्हणजे यामध्ये सर्वप्रथम जे पिढ्यानपिढ्या चालत असलेली संसदीय शासन पद्धती होती, पार्लमेंटरी शासन पद्धती, त्याचबरोबर जी लोकशाही आहे, लोकशाही राज्यक्रांत्या दोन झाल्या महत्वाच्या, रशियन राज्यक्रांती, फ्रेंच रिव्होल्युशन, अमेरिकन रिव्होल्युशन, अशा 2-3 राज्यक्रांत्या ह्या सुद्धा काही सोर्सेस राहिलेले आहेत. तर ठीक आहे, आपण परीक्षेच्या दृष्टीने जे महत्वाचं आहे आपल्याला एमपीसीच्या आणि युपीसीच्या दृष्टीने काही सोर्सेस, आणि खूप वेळेला बऱ्यापैकी प्रश्न एमपीसी त्याचबरोबर युपीसी मार्फत बऱ्यापैकी परीक्षांच्या माध्यमातून हे प्रश्न विचारले जातात. तर त्या प्रश्नांसंदर्भात आपण डिस्कस करू. तर काय भारताच्या राज्यघटनेचे सोर्सेस काय आहेत, तर भारताच्या राज्यघटनेचे सोर्सेस आहेत आपण त्याला कॅटेगराइज देश निहाय करू शकतो, की कारण प्रत्येक देश भारतीय राज्यघटनेचा सोर्स आहे तो प्रत्येक देश एक राहिलेला, प्रत्येक देश मीन्स त्यावेळेचे आघाडीचे देश आहेत त्यांच्यामधून किंवा त्यांच्या राज्यघटनेच्या मधून आपण बऱ्यापैकी काही महत्वाची खूप चांगली फीचर्स किंवा वैशिष्ट्य होती ती घेतलेली दिसतात. तर अमेरिकेकडून घेतलेली राज्य काही फीचर्स आहेत, इंग्लंडकडून घेतलेली, फ्रान्सकडून काही घेतलेत आपण, साऊथ आफ्रिकेकडून घेतलेली आहेत, त्याचबरोबर जर्मनीकडून काही, कॅनडाकडून, आयर्लंडकडून. सो अशा पद्धतीने आपण काही फीचर्स त्या दरम्यान आपण घेतलेली दिसतात. आपण इंग्लंडकडून काय काय घेतलं, तर इंग्लंडकडून पार्लमेंटरी सिस्टम म्हणजेच काय, तर संसदीय शासन पद्धती, संसदीय शासन पद्धती आपण इंग्लंडकडून घेतली होती, की कारण इंग्लंडची एक आपण कॉलनी एक वसाहत राहिलो होतो इसवी सन 1757 ते 1947. आणि नक्कीच आपल्यावर तितका प्रभाव, म्हणजे सर्वाधिक जो प्रभाव होता किंवा अजून सुद्धा आपल्या राजकारणात किंवा आपल्या राज्यव्यवस्थेमध्ये किंवा प्रशासनामध्ये अजून सुद्धा ब्रिटिश प्रणालीचा आपल्याला प्रभाव होतो. इतकंच काय, आपण लेफ्ट साईडनं ड्रायव्हिंग हा साधा दररोज आपली असणारी गोष्ट, ते सुद्धा आज आपण ब्रिटनप्रमाणेच आपल्या देशामध्ये आहे. तर ब्रिटनचा खूप जास्त प्रभाव आपल्या व्यवस्थेवर आज पण दिसतो, आणि तो साहजिकच आहे कारण एक 200 वर्ष, जवळपास 200 वर्ष राज्य केलं आणि त्याचा प्रभाव दिसतो. मग त्यामधून ब्रिटनकडून आपण संसदीय शासन पद्धती घेतलं. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, तर त्याचे काही वैशिष्ट्य आहेत. संसदीय शासन पद्धती म्हणजे काय, तर संसदेमध्ये जे मंत्रिमंडळ असतं ते संसदेला जबाबदार असतं, जबाबदार शासन पद्धती असते. त्यामध्ये जो पंतप्रधान आहे तो तो गटनेता जो असतो तो निवडला जातो. अशी खूपशी वैशिष्ट्य आहेत. तर आपण इथं फक्त थोडक्यात काय, संसदीय शासन पद्धती हे एक वैशिष्ट्य जे आहे ते आपण ब्रिटनच्या किंवा युके, युनायटेड किंगडम, संयुक्त त्याला युनायटेड किंगडम मीन्स संयुक्त किंगडम, संयुक्त राज्य याकडून आपण घेतलेली संसदीय शासन पद्धती आहे. त्यानंतर बायकॅमरलिझम मीन्स दुहेरी सभागृहाची व्यवस्था. तुम्ही बऱ्यापैकी खूपसे देश जे आहेत आज सुद्धा त्यांच्यामध्ये एकेरी सभागृह दिसतं. केंद्रीय स्तरावर जे आपलं बायकॅमरलिझम आहे किंवा दुहेरी सभागृह जे आहे, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, पूर्वी त्याला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड कौन्सिल असं म्हटलं जात होतं. जी नंतर 1947 नंतर किंवा आपण भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर आपण जेव्हा राज्यघटनेचं अंमलबजावणी केली, राज्यघटनेच्या अंमलबजावणीनंतर त्याची दोन नावं वेगळी, ती संस्कृतमधली जी नावं होती ती लोकसभा आणि राज्यसभा या पद्धतीने ठेवलं. तर ही म्हणजे महत्वाची ही दोन वैशिष्ट्य, संसदीय शासन पद्धती आणि दुहेरी सभागृह, अशी दोन सभागृहांची जी रचना आहे ती आपल्याला जी देणगी मिळाली ती इंग्लंडच्या राज्यघटनेकडून मिळालेली दिसते. त्यानंतर दुसरा, अमेरिकेची जी राज्यघटना. आता अमेरिकेची राज्यघटना ती खरं तर अमेरिका जगातील सर्वात जुनी लोकशाही मानली जाते, ओल्डेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड, आणि भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही मानलं जातं आज. तर सर्वात जुनी लोकशाही होतं. आणि मग लोकशाही खरं तर म्हणजे पहिल्यांदा जे सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा जे मानवी हक्कांना जे एक प्राथमिक स्थान देण्यात आलं ते अमेरिकेच्या राज्यघटनेत किंवा अमेरिकन राज्यव्यवस्थेमध्ये दिसतं. तर म्हणूनच आपण अमेरिकन राज्यघटनेकडून आपले फंडामेंटल राईट्स
भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे. म्हणजे सामान्य माणसाला भारतीय राज्यघटना किंवा राज्यघटना का महत्वाची आहे, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये काय आहे. तसं राज्यघटना जी MPC किंवा UPC अभ्यास करतात मुलांना, त्या मुलांना सर्वच आर्टिकल्स किंवा आपल्याला सर्वांनाच सर्वच आर्टिकल्स बऱ्यापैकी आपल्याला महत्वाचे असतात. पण एखाद्या कॉमन माणसाला, चहा विकणाऱ्या माणसाला किंवा वडापाव विकतोय किंवा शेतामध्ये कामाला जातो, त्याच्या दृष्टीने राज्यघटनेचं काय महत्व आहे. कारण राज्यघटना त्याला काय देते ही त्याच्यासाठी महत्वाचं आहे. मग राज्यघटना काय देते, तर राज्यघटना त्याला मूलभूत हक्क देते. आणि मूलभूत हक्क खूप महत्वाचे आहेत, तर का अत्यंत महत्वाचं. राज्यघटना बाकीचे राज्यघटनेचे जर तुम्ही जे पार्ट्स बघितले किंवा आर्टिकल्स बघितले, तर ती एक गव्हर्निंग ऍडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासन कसं राबवायला पाहिजे, त्याचबरोबर प्रशासनाची रचना, लोकसभेची रचना किंवा एकंदरीत सभागृहाची रचना, इतर कायदे व्यवस्था किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स देण्यात आलेले आहेत. पण सामान्य माणसाच्या दृष्टीने जर विचार केला तर फंडामेंटल राईट्स, जे महत्वाची जी देणगी आहे राज्यघटनेची सामान्य माणसाला, तर ती मूलभूत हक्कांची आहे. आणि मूलभूत हक्क आपण घेतलेले जे आहेत किंवा इन्स्पायर्ड कोणाकडून आहेत किंवा प्रेरणा आपण त्याचे, असं नाही की एक्झॅक्टली अमेरिकेची जी मूलभूत हक्क आहेत तेच सेम त्यासारखेच मूलभूत हक्क भारतीयांना मिळालेले आहेत असं नाही. आपल्याला कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त पण मूलभूत हक्क आहेत, जे प्रत्येक क्षेत्रवाईज आपण डिस्कस करणार आहोतच. तर मूलभूत हक्कांची प्रेरणा आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतली. ज्युडिशियल फीचर्स, आता त्याच्यामध्ये काय, तर न्यायिक एकात्मता मीन्स इंटिग्रिटी ऑफ दी कोर्ट्स. आता इंटिग्रिटी काय आहे, तर आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट ही हायरार्की आहे, ही जी उतरंड आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट, जिल्हा न्यायालय, त्यानंतर तालुका कोर्ट, ही जी न्यायालयाची उतरंड आहे. मी इंटिग्रिटी म्हणजे असं नाही की हे वेगवेगळेच याचं डिसिजन हे मान्य करत नाही असं होत नाही. तर तालुका कोर्टाचा निर्णय, वरच्या न्यायालयात आपण जाऊ शकतो, या कोर्टास याच्या जी तरतुदी आहेत किंवा न्यायालयीन वैशिष्ट्ये जी आहेत ते आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेली दिसतात. तसं आयर्लंड म्हणजे खूप आता तसं आयर्लंड सध्या युनायटेड किंगडमचा भाग आहे किंवा गेलेल्या 500-600 वर्षाला युनायटेड किंगडम मीन्स इंग्लंडचा भाग आहे. मग स्वतंत्र त्यांची राज्यघटना आहे का, तर आहे, कारण ती सुद्धा एक अमेरिकेसारखीच एक प्रणाली दिसते. तर आयर्लंडच्या राज्यघटनेकडून काय घेतले आपण, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, त्याला इंग्लिशमध्ये आपण DPSP इन शॉर्ट फॉर्म म्हणतो, की डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंडच्या राज्यघटनेकडून घेतली. किंवा आयरिश राज्यघटना आपल्याला, मग तत्व ही कोणासाठी आहे, की राज्यानं म्हणजेच काय राज्य. आता आर्टिकल 13 कलम क्रमांक 13 मध्ये आपल्याला राज्याची व्याख्या देण्यात आली. राज्य म्हणजे काय, तर आर्टिकल 13 मध्ये सांगितलेले की सरकारची व्याख्या आपल्याला दिलेली. त्याला सरकार म्हणजे काय, राज्य म्हणजेच काय, शासन. तर राज्य, केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा इतर त्याच्या व्याख्येप्रमाणे. आता सरकारची व्याख्या तसं बघायला गेलं तर खूप जणांना सरकार म्हणजे काय, मग ग्रामपंचायत सरकारचा भाग आहे का, तर आहे. सरकारशी निगडीत असलेल्या सर्व संस्था, व्यक्ती यांना सगळ्यांना सरकार म्हणतं. आणि मग या सर्वांची जी कर्तव्य आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, तर ती याच्यामध्ये दिलेली आहेत DPSP. आणि हे आपण ही जी राज्यघटना, जी वैशिष्ट्य दिसतं राज्यघटनेचं, आपण आयर्लंडच्याकडून घेतलेलं किंवा सध्या आपण त्याला म्हणू शकतो की आयरिश. त्यानंतर प्रेसिडेन्शियल इलेक्शन मेथड, आणि अत्यंत महत्वाचं हे आहे प्रेसिडेन्शियल इलेक्शन मेथड म्हणजे काय, तर राष्ट्रपतीची जी निवडणूक पद्धत आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला आपली जी पंतप्रधानांची जी निवडणूक आहे किंवा भारतातील खासदार आणि आमदार हे प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीतून निवडून येतात. मग त्याच्यातील जो गटनेता असतो त्याचे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून निवड होते. मग राष्ट्रपतींची निवड कशी होते, तर ती निवड प्रक्रिया जी आहे राष्ट्रपतींची, लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा सदस्य हे मतदान करतात. आणि मग त्यांच्यातून आणि ते क्रमीय पद्धतीनं ती निवडणूक होते. तर ते डिटेल थोडंसं वेगळं आहे, पण आपण ते डिस्कस करू शकतो की ही एक निवडीची जी अशी पद्धत जी आहे, आपण राष्ट्रपती निवडण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा आपण आयर्लंडकडून घेतलेली दिसते. जे चांगलं आहे ते सर्वांकडून घ्यावं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. की आपल्याला पण आई वडील आपली सांगतात की जे चांगलं आहे इतरांच्याकडून तुला वाटत असेल चांगलं तर आपण घ्यावं, जे वाईट असेल ते सोडून द्यावं. तसं आपण चांगलं जे आहे जगात त्यावेळेला जे अस्तित्वात होतं चांगलं ते आपण घेतलेलं दिसतं. त्यानंतर कॅनडामधून काय वैशिष्ट्य घेतलेले आहेत, कॅनडा सुद्धा एक ब्रिटनची कॉलनी राहिलेली आहे, इंग्लंडची कॉलनी. त्या कॉलनी मधून पण आपण काय घेतलेले आहेत, तर फेडरल सिस्टम, संघराज्य व्यवस्था. आता ही भारतात ऍक्च्युली हा जो शब्द आहे संघराज्य, तसा बघायला गेलं तर थोडंसं मिसइंटरप्रिटेड होतो. आपण युनियन ऑफ स्टेट आहोत,
नॉट द फेडरल सिस्टम मीन्स जिथं राज्य, फेडरलचा अर्थ थोडंसं काय, राज्यांना सुद्धा एक स्वायत्ता असते. म्हणजे फेडरलिझम म्हणजे काय, तर ते संघराज्य पद्धतीत व्यवस्था वेगळी आहे. म्हणजे अमेरिकेची जी व्यवस्था आहे ती वेगळ्या पद्धतीची आहे. म्हणजे तिथं अमेरिकेच्या राज्यांना स्वायत्तता आहे, सार्वभौम आहेत, किंवा ते फुटून जाण्यासाठी ते त्यांच्या देशातून फुटून जाऊ शकतात. मीन्स दे हॅव द ऑल द पॉवर्स. मीन्स दी स्टेट्स इफ यू सी, त्या राज्यांना जर बघितलं तर त्यांची स्वतंत्र राज्यघटना दिसते. त्या राज्यांचे अमेरिकेच्या सुद्धा उदाहरणार्थ साऊथ कॅरोलिना, नॉर्थ कॅरोलिना, न्यूयॉर्क आहे, कॅलिफोर्निया आहे, किंवा मेन राज्य आहे. तर या सर्वांची आपल्याला स्वतंत्र न्यायव्यवस्था दिसते. तर कॅनडाकडून आपण काय घेतलं तर फेडरल सिस्टम आणि स्टेट गव्हर्नर, राज्यपालांची जी नेमणूक पद्धत आहे ती आपण कॅनडाकडून घेतलेली दिसते. कॅनडा हा अमेरिकेचा शेजारी आणि इंग्लंडची एक फॉर्मर कॉलनी किंवा एक पूर्वीची एक कॉलनी किंवा वसाहत राहिलेली होती. तर तिच्याकडून आपण ही दोन वैशिष्ट्ये, संघराज्य व्यवस्था, म्हणजे आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संघराज्य व्यवस्था काय, तर भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य यामध्ये खूप मूलभूत फरक हा आहे की भारतीय संघराज्य हे अविनाशी राज्यांचा एक संघ आहे. म्हणजे भारतातल्या राज्यांना स्वतंत्र स्वतंत्र राज्यव्यवस्था जरी असेल तर त्यांना स्वतंत्र राज्यघटना किंवा त्यांचा ध्वज किंवा स्वतंत्र अस्तित्व असं काही नाही. कारण भारतीय संघराज्य हे अविनाशी राज्यांचा संघ आहे, तर अमेरिकन राज्य हे विनाशी राज्यांचा एक संघ आहे. त्यांच्या राज्यांना मुभा आहे त्यांच्या राज्यातून फुटून बाहेर जाण्याचं. मग पण भारतीय संघराज्याची कल्पना ही वेगळी. मग आपण अमेरिकेत खूप वेळेला खूपशा पुस्तकांच्या मध्ये दिलेलं असतं, पण भारतीय संघराज्याची जी कल्पना आहे ती आपण कॅनडाच्या राज्यघटनेकडून घेतलेली दिसते. आणि राज्य सरकारमध्ये जे सर्वात महत्वाचं जे मोठं पद आहे किंवा एक महत्वाचं, जसं केंद्र सरकारचा राष्ट्रपती तसं राज्य सरकारमधील राज्यपाल, तर हे सर्वात पद्धत आपण म्हणू शकतो. अपॉइंटमेंट म्हणजे नेमणुकीची जी पद्धत आहे ते आपण कॅनडाकडूनच घेतलेले. आणि मग खरं तर तुम्ही राज्य केंद्र संबंध जर बघायला गेले, राज्य आणि केंद्राचे जे संबंध, आणि त्याच्यामधील सर्वात महत्वाचा वादाचा जर विषय असेल तर हा आहे राज्य केंद्र संबंधांच्या मध्ये राज्यपालाची नेमणूक पद्धत. आणि खूप वादग्रस्त मुद्दा राहिलेला आहे. आणि मग आज पण बघू शकतो तामिळनाडू मध्ये असलेली स्थिती आहे, कर्नाटकमध्ये असलेली स्थिती आहे, जिथं केंद्र सरकारचं राज्य नसतं आणि मग त्या ठिकाणी केंद्र सरकार, म्हणजे उदाहरण सुद्धा केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, तर राज्यांच्या मध्ये जर इतर भाजप सरकार नसेल तर अशा वेळेला, किंवा पूर्वी पण मग काँग्रेसचे सरकार जिथं नसतील अशा ठिकाणी खूप वादाची स्थिती निर्माण होत होती. पण आज पण होईल आणि भविष्यामध्ये पण होईल. त्यामुळं याच्यावर खूप कमिशन नेमले गेलेले तोडगा निघण्यासाठी. तर ठीक आहे, आता हा आपल्याला चर्चेचा इथं मुद्दा नाही, पण ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा काय, तर हे जे वैशिष्ट्य आहे ते आपण कॅनडाकडून घेतलं. जर्मनी, आता सध्याचा जर्मनी नाही बरं का, जर्मनी आपण 1914 ते 1932 या दरम्यानच्या संदर्भात आपण डिस्कस करतोय. कारण पहिलं महायुद्ध जेव्हा झालं, कैसर विल्यम सेकंड त्याच्या अगोदर होता, प्रशियाचा राजा कैसर विल्यम सेकंड. जर्मनीचं एकीकरण 1871 केलं गेलं. बिस्मार्क आपल्याला माहिती असेल ऐकून, हा त्यावेळेचा एक अत्यंत हुशार व्यक्ती, जो प्रशियाच्या किंवा प्रशियामधून जर्मनीचं एक एकीकरण करण्यात आलं. जर्मन भाषिक राज्यांचं किंवा प्रदेशांचं एकीकरण करून एक जर्मनी नावाचा देश करण्यात आला. त्यानंतर 1914चं युद्ध सुरू झालं, ज्यामध्ये कैसर विल्यम सेकंड हा आघाडी किंवा नेतृत्व करत होता जर्मनीचं. पण त्यानंतर अशी स्थिती आली की जर्मनी हारलं आणि जर्मनीमध्ये वायमर प्रजासत्ताक नावाचं किंवा वायमर प्रजासत्ताक निर्माण झालं. मग त्यांची जी राज्यघटना होती त्या वायमर प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेकडून आपण इमर्जन्सी आणीबाणीच्या स्थितीत, जे भारतामध्ये 352, 56 यासारखे जे आणीबाणी आहेत आर्टिकल किंवा कलम क्रमांक प्रमाणे लावली जातात. म्हणजे काय, युद्धाच्या स्थितीमध्ये किंवा देशामध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला असेल तर अशा स्थितीत, किंवा राज्य आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आपण त्याला म्हणतो, तर अशा आणीबाणीची जी तरतूद आहे ते आपण जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताक, सध्याची नव्हे, 1945 नंतर जर्मनीमध्ये वेगळ्या प्रकारचं सरकार आलं. 1932 ते 1945 हिटलर जर्मनीवर राज्य करत होता आणि या दरम्यानचं सरकार नव्हे. 1932चे हिंडेनबर्ग, जो लास्ट जर्मनीचा राष्ट्राध्यक्ष होता, जो लोकशाही मार्गाने आलेला, तिथपर्यंत. त्यानंतर साऊथ आफ्रिका ही एक
पुन्हा एक इंग्लंडची वसाहत राहिलेली होती. त्या राज्यघटनेकडून आपण काही घेतलेलं तर अमेंडमेंट, राज्यघटना दुरुस्ती तर किंवा घटना दुरुस्ती, संविधान दुरुस्तीची जी तरतूद आहे, म्हणजे आपल्याला माहिती आहे साधे बहुमत, विशेष बहुमत यासारख्या बहुमतानं प्लस विशेष बहुमत प्लस राज्यांशी असलेलं मत, अशा प्रकारची जी तरतूद आहे, एखादी राज्यघटनेमध्ये जर बदल करायचा असेल किंवा काही दुरुस्ती करायचं असेल तर ही तरतूद किंवा कशा पद्धतीने करायला पाहिजे ही जी प्रक्रिया आहे आपण साऊथ आफ्रिका किंवा दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली दिसते. म्हणजे आपण खूप छान छान ज्या गोष्टी आहेत आपण इतर देशांच्याकडून घेतलेल्या आहेत त्या अवलंबतो आणि आपलं आता बऱ्यापैकी चांगलं चाललेलं दिसतं आपल्या राज्यघटनेचं. आणि फ्रान्स फीचर्स किंवा फ्रान्स अत्यंत म्हणजे आघाडीचा देश, महत्वाचा देश, जगातील गेलेल्या कित्येक वर्ष, गेलेल्या 1000 वर्षात आपण म्हणू शकतो जगातील अर्थकारणावर, समाजकारणावर, राजकारणावर अत्यंत प्रभाव असणारा देश फ्रान्स. व त्या देशांच्याकडून आपण एक खरं तर बघायला गेलं की असं टेक्निकल गोष्टी, तांत्रिक गोष्टी खूप कमी घेतल्यात, पण तात्विक गोष्टी घेतलेल्या दिसतात. तात्विक गोष्टी कोणत्या? तर फ्रान्सकडून आपण लिबर्टी म्हणजे काय, स्वातंत्र्य घेतलं. स्वातंत्र्याची जी कल्पना आहे ती आपण घेतली. त्यानंतर इक्वॅलिटी, समानता, समानतेची कल्पना, कारण हे फ्रेंच रिव्होल्युशन किंवा फ्रेंच राज्यक्रांतीनं दिलेली जगाला ही मूल्य होती, ती मूल्य आपण स्वीकारली. काय? लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. फ्रान्सच्या राज्यघटनेकडून काय घेतलं आपण? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मूल्य आहेत ती आपण फ्रान्सच्या राज्यघटनेकडून घेतलेली दिसतात. मग ही तत्व नुसती तत्व नाही तर ह्याच्यावर खूप आपण म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व जी आहेत आणि आपण सर्वसाधारणपणे राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे की या सर्व मूल्यांचे रक्षण करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि तसेच शासनाचं कर्तव्य आहे, तसंच आपलं सुद्धा कर्तव्य आहे. देशामध्ये स्वातंत्र्यता किंवा स्वातंत्र्याची भावना जी आहे ती जपणं. त्यानंतर बंधुता, एकमेकांच्या बद्दल बंधुता वाढीस लागणं, त्याबद्दल प्रेम वाढीस लागणं यासाठी प्रयत्न करणं. आणि समता, जी न्यायिक, आर्थिक, सामाजिक सर्व प्रकारच्या ज्या समता आहेत त्या देशामध्ये आणण्याची जी तरतूद आहे ती सरकारनं करावी. त्याचबरोबर सामान्य जनतेनं त्यावर नेहमी कार्यरत राहावं आणि हे एक आपलं कर्तव्य आहे. सर्वांना समान वागणूक देणं. आणि हे महान तत्व जे आहेत आपण फ्रेंच राज्यक्रांतीकडून घेतलेले दिसतात. आणि रिपब्लिकन सिस्टम, प्रजासत्ताक व्यवस्था म्हणजे काय? आता एमपीसीनेच विचारलेला प्रश्न आहे की भारत गणराज्य का आहे किंवा प्रजासत्ताक का आहे? तर नॉर्मली सर्वसाधारणपणे मुलांना किंवा शिक्षकांना जरी विचारला, काही शिक्षक जर तुम्ही विचारले तर हा प्रश्न तुम्हाला उत्तर सरळ देतील की प्रजासत्ताक, प्रजेची सत्ता. मग एवढं सोपं आहे का गणित ते? तर नक्कीच नाही. त्या प्रजासत्ताक किंवा गणराज्य, तर इथं रिपब्लिक म्हणजे काय? तर इथं रिपब्लिक कोणता देश असतो? ज्या ठिकाणचा देशाचा प्रमुख किंवा त्या राष्ट्राचा प्रमुख किंवा त्या प्रदेशाचा प्रमुख हा वंश परंपरेनं न येता तो जनतेकडून निवडलेला असतो. तो प्रत्यक्ष असेल किंवा अप्रत्यक्ष असेल, पण देशप्रमुख किंवा सरकारचा प्रमुख हा, किंवा आता आपल्या सरकारचा प्रमुख कोण आहे? तर राष्ट्रपती. तर राष्ट्रपती हे जनतेने निवडून दिलेले आहे का वंश परंपरेने आलेले आहे? तर नाही, तर तो निवडून दिलेला आहे, जनतेने निवडून दिलेलं ते एक पद आहे. मग देशाचा प्रमुख हा निवडून आलेला असतो. अशा राज्यव्यवस्थेला रिपब्लिक किंवा गणराज्य असं म्हणतात.